श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ होम आयोजित आमदार चषक 2022 मधील डे 1 पहिला दिवस दोन्ही संघाच्या 12व्या सदस्यांनी कृपया मंचावर यावे। कोंढवली संघाचे 12वा खेळाडू सदस्य कृपया मंचावरती यावे त्वरित। पंच 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 श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ होमच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, बाउंड्री पंच म्हणून कोणाला तरी काढण्यात यावे। ऋतिक कृपया तुम्ही बाउंड्री पंच म्हणून जिम्मेदारी घ्यावी ऑफ साइडची। पहिला चेंडू उत्कृष्ट असा फटकावलेला आहे संकेत जाधव आणि षटकार संकेत चोरट यांच्या बॅट मधून निघालेला हा उत्कृष्ट षटकार। पहिली बॉल पहिली ओव्हर पहिला बॉल। दुसरा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न बट डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळेल। धाव संख्येत धाव संख्या बिनबाद 7। धडाकेबाद सुरुवात करण्यात आलेली आहे कोंढवली संघाच्या स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर जोडीकडून। संकेत चोरट जणू काही तुटूनच पडलेला आहे गोलंदाजीवर। साहिल भानगे तिसरा चेंडू घेऊन येत आहेत सामोरे जाईल संकेत। खूप चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू लँड केलेला आहे, संकेतला काही समजलं नाहीये। पहिल्या षटकातील 3 चेंडू नंतर धाव संख्या बिनबाद 7। शेवटचा सामना आकुशेवरचा कोंढवली चौथा चेंडू घेऊन येत आहेत आणि उत्कृष्ट बॉलिंग आणि त्यासोबत छान असा झेल टिपलेला आहे विकेट किपर राहुल भणगे आणि संकेत चोरट तंबूच्या दिशेने रवाना। मागच्या मॅच मध्ये सुरेख बॅटिंग त्यांनी केलेली होती संकेत चोरट यांनी। 1 डाऊनला येतात पण यावेळी त्यांना प्रमोशनच मिळालेलं होतं। आल्या पहिल्या बॉलवरती त्याने 6 षटकार ठोकून ते प्रमोशन डिझर्व करतात हे त्यांनी प्रूव्ह पण केलं। पण आता तंबूला परतलेले आहेत। पुढील बॅट्समन जो आलेला आहे तो चेतन चोरट, नॉन स्ट्राइक एंडला अभित चोरट, एक उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व। साहिल भणगे पुढचा चेंडू घेऊन येत आहेत। सुंदर असा चेंडू, काही समजलेला नाही चेतन चोरटला। सुंदर चेंडू आपल्या ओव्हरमध्ये कमबॅक करत साहिल भणगे नियंत्रण ठेवत आहे आपल्या स्पेलवरती। अभित चोरट अजून नॉन स्ट्राइक एंड वरतीच आहे। चेतनला हा पुढचा चेंडूचा मारा, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि षटक समाप्तीचा निर्णय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोंढवली संघाची धाव संख्या 1 बाद
7. सकाळ भरवण्यात क्रीडा मंडळ येऊन संघाच्या सर्व सदस्यांना एक सूचना विनंती आहे. ऑफ साइडच्या दिशेने बाउंड्री पंच म्हणून कोणातरी पाचारण करावे. राहुल भिंगे आकोशी संघाचे कर्णधार. उत्कृष्ट खूप छान असा हा बॉल टाकला होता आणि त्यासोबत फटकाही मारला होता. बट अभित सोरड याला फक्त 2च धावा मिळतील कारण की डिक्लेअर स्वरूपात त्याला त्या 2 धावा मिळत आहेत. राहुल भिंगे मॅन ऑफ आकोशी वर्सेस अभित सोरट मॅन ऑफ कोंढोली. पहिल्या दिवशीचा शेवटचा 3ऱ्या फेरीतला सामना. मातब्बर संघामध्ये 2 दिग्गजांमध्ये ही लढत होत आहे. पाहुया पुढचा चेंडू भनगे यांचा. सुंदर अतिशय सुंदर असा हा चेंडू त्यांनी थ्रो केलेला आहे. पहिल्या दिवशी 3ऱ्या फेरीतला हा सामना आकोशी वर्सेस कोंढोली. राहुल भिंगे यांचा पुढचा चेंडू आणि हा झेल अगदी बाउंड्रीच्या टोकावरती टिकलेला आहे. कोंढोली संघाच्या प्लेयरने सुंदर असा फटका होता. आपण त्याहून सुंदर अशी हा झेल त्यांनी टिकलेला आहे. अभिनंदन. अभित सोरट गेल्या 2 ते 3 सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, चौकार षटकार हे त्यांची ख्याती. या सामन्यात बरंचसं असं काही करू शकलेलं नाहीयेत. मला वाटतं जाता जाता त्यांना ती खंत पण आहे. अटीतटीचा हा सामना. सूरज सोरट कोंढवली संघाचा पुढचा बुलंद आवाज, धडाकेबाज फलंदाज, विकेट किपर कम बॅट्समन. भरपूर वेळेला 6 यांचे पाहिले आहेत आपण. पाहूया आता आपल्या संघासाठी कशा पद्धतीने धावांचा डोंगर उभा करण्यासाठी ते स्वतःला झोकून देत आहेत. पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू राहुल भिंगे यांचा. पूर्णपणे कंट्रोल आहे आपल्या त्यांच्या या षटकावरती. राहुल भिंगे यांचं थोडंसं जड जाताना दिसतंय कदाचित कोंढोली संघाच्या फलंदाजांना. धाव संख्या 2-10. रन रेट कडे जर आपण पाहिलं तर रन रेट रोखून धरला आहे आकोशी संघाने. सुंदर बॉलिंग, सुंदर चेंडू आणि त्याहून अधिक व्यवस्थित पद्धतीने तो ड्राईव्ह केलेला आहे 1 रनाच्या दिशेने. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 2-11. राहुल भिंगे यांचं हे व्यवस्थित त्यांनी जे हे षटक जे टाकत आहेत कम्प्लिटली त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल आहे. पुढील चेंडू आणि हा चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकलेला तरीही बॅट्समनला तो गवसलेला नाही. षटक समाप्ती झालेलं आहे. एक सुंदर असं षटक टाकल्यानंतर कोंढोली संघाची धाव संख्या 2-11. मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. 7 धर्माचा शत्रू नव्हता तो.
तर धावसंख्या 2-12. पुढील चेंडू सूरज यांना आणि हा खराब चेंडूचा निर्णय पंचांनी घोषित केलेला आहे आणि त्याने एक अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2-13. सूरज यांच्यावरती सर्व जिम्मेदारी येताना दिसलेली आहे. आता सुंदर लो टॉस जॉर करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी. सूरज यांना फारसा काही समजलं नाही पण एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालेले होते. विनोद धनगे एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीने आपल्या षटकावरती कंट्रोल ठेवून चालत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अंपायरचा डिसिजन. हा झेलबाद हा टिपलेला आहे. पुढील दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ज्या पद्धतीने त्यांनी हा षटकार खेचलेला आहे सोरट यांनी, शुभम सोरट यांनी सुंदर मूर्ती लहान पण कीर्ती महान हा नजारा तिथे त्यांनी दाखवलेला आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद. पुन्हा एकदा झेलबाद झालेले आहेत आणि झेलबाद सोरट झालेले आहेत. त्यांनी जिम्मेदारी महत्वपूर्ण घेतली होती पण त्याच्याशी साजेशी अशी खेळ त्यांना करता आलेली नाहीये. संघनायक ऋषित सोरट आता मैदानात. चौथ्या षटकातला हा दुसरा चेंडू हाणामारीचा
षटक. पुन्हा एकदा झेलबाद उत्कृष्ट हा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू 30 लेंथ आणि पुन्हा एकदा विकेट त्यांच्याच नावावरती. आणि महत्वाचं म्हणजे आता हॅट्रिकचा चान्स आहे. श्रीकाळ भरनाथ क्रीडा मंडळ आयोजित वाई पश्चिम भागातील एक मिळवण्याचा मान हा आत्ताचे जे गोलंदाज आहेत मनोज भोणगे यांना मिळू शकतो. मित्रांनो 2 बॉल मध्ये 2 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. हॅट्रिकचा चान्स आहे. ही जर आता जर हॅट्रिक झाली तर अर्जुनदादा कळंबे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. बघूया हॅट्रिक घेता येते की नाही. हॅट्रिकचा चान्स हा फसलेला आहे आणि अर्जुनदादा सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन मनोज भोणगे यांच्याकडून. 3 चेंडू निवांत षटक 2 विकेट. खराब चेंडूचा निर्णय पंचांकडून. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 4 बाद 21 5 बाद 21. पुढील चेंडू आणि हा चेंडूवरती खूप जोरात असा मारा केला. चेंडू सीमेपार. बाउंड्री. पंचवीस. शेवटचे 2 चेंडू ओव्हर मधले. पुन्हा एकदा निरंतर असा चेंडू. कुठलीही धाव मिळालेली नाहीये. उत्कृष्ट असा फटका ऑफ साइडच्या दिशेने आणि हा सीमे पार. अनअकॅडमी क्रॅकिंग 6. सुंदर.
चेंडू हा समजलेलाच नाही. अभित सोरट नियंत्रित षटक घेऊन अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी सदैव तत्पर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अदलाबदली करत एक चांगली रणनीती आखत आहेत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत चोरट. सुंदर चेंडू, कंप्लीट यॉर्क आणि हा क्लीन बोल्ड. सुंदर अशी बॉलिंग, सुंदर अशी गोलंदाजी अभित सोरट यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी रणनीती पण आपण बोलू शकतो. संकेत भणगे पुढील फलंदाज. स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल भणगे. अभित सोरट आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं कसा बोल त्यांनी केलेला होता साहिल भणगे यांचा. आपल्या वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिल्या षटकातला हा पुढील चेंडू अभित सोरट याचा. संकेत भणगे याला निर्धाव असा चेंडू. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधले दोन मातब्बर संघ आकुशी आणि कोंडवली अटीतडीची लढत. अभित सोरट पुढचा चेंडू पुन्हा निर्धाव असा चेंडू. खूप कॉन्फिडंट असं व्यक्तिमत्व अभित सोरट यांचं. पुढचा चेंडू अभित सोरट यांचा आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव मात्र संकेत भणगे यांना नक्कीच मिळेल. धाव संख्येद्वार धाव संख्या 1-1. विजयासाठी 32 धावांची गरज होती आकोशी संघाला. लक्ष तसं नक्कीच पॉसिबल असं सक्सेसफुल असं आहे. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू, अगदी नियंत्रित अशी गोलंदाजी अभित सोरट यांनी दाखवलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आकोशी संघाची धाव संख्या 1-1. विजयासाठी 18 धावांमध्ये 31 धावांची गरज. स्ट्राईक वरती मॅन ऑफ आकोशी राहुल भणगे. शिकार भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित आमदार चषक 2022 मधील पहिल्या दिवशीतला हा शेवटचा सामना, अटीतटीची लढत, निर्णायक लढत आपण असं बोलू शकतो. चेतन सोरट दुसरं षटक संघासाठी स्वतःच पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत. त्यांना सामना करणार मॅन ऑफ आकोशी राहुल भणगे. त्यांचा सामना चालू ठेवावा. सुंदर असा फटका मारलेला आहे त्यांनी राहुल भणगे यांनी आणि 2 धाव घेण्यामध्ये राहुल यशस्वी झालेले आहेत. राहुल भणगे पूर्ण जिम्मेदारी घेऊन क्रीज वरती आपल्या संघासाठी संघनायक म्हणून आज हे आव्हान पूर्ण पार करतील का हेच पाहायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो चेतन.
आणि उत्कृष्टाचा चेंडू लोअर पुलटा चेंडूवर राहुल यांनी व्यवस्थित पिक केलेला आणि अभित सोरट यांनी तो झेल टिपलेला आहे. राहुल वर्सेस अभि. तंबूच्या दिशेने परत आहेत आणि पुढे येत आहेत मनोज दादा भंगे आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करण्यासाठी. आकुशी संघाची धावसंख्या 2 विकेट 3 धावा. नियंत्रित गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण याचा नजारा कोंढवी संघाकडून. रणनीतिकार म्हणून आपण त्यांना बोलू शकतो संबोधू शकतो. चेतनाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा फटका जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. नियंत्रित गोलंदाजी नियंत्रित क्षेत्ररक्षण उत्कृष्ट चेंडू. कोंढवी संघाच्या संघनायकाने जर केली असती तर कदाचित हा हॅट्रिक झाला असता. पण तरीही चेतन चोरट यांची नियंत्रित गोलंदाजी चौथा सुंदर असा पुन्हा एक चेंडू निर्धाव असा चेंडू. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू चेतन सोरट घेऊन येत आहेत. त्यांना सामना करत आहेत विकास शिंदे. शेवटचा चेंडू विकास शिंदेना. विकास चेंडू पाहू शकले नाहीत कदाचित. षटक समाप्ती. षटक समाप्तीनंतर आकोशी संघाची धावसंख्या 3 बाद 4. खूप नियंत्रण ठेवलेलं आहे कोंढवी संघांनी. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 28 रन रेट मध्ये खूप मोठा फरक आलेला आहे. सामना चालू झाला होता तेव्हा रन रेट खूप कमी होता रिक्वायर्ड रन रेट. आता मात्र तो खूप जास्त झालेला आहे. मनोज भणगे विकास शिंदे जोडी मैदानामध्ये क्रीज मध्ये. त्यांना सामोरं जात आहे ते सागर चोरट. तिसरा षटक पहिला चेंडू घेऊन येत आहेत. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येद्वारे धावसंख्या 3 बाद 5. कोंढवी संघाला अवांतर धावेवरती नक्कीच खूप जास्त नियंत्रण आणावं लागणार आहे. सागर चोरट पुढील चेंडू घेऊन येत आहेत. मनोज भणगे त्यांना सामना करतील. पुन्हा एकदा चेंडू त्यांनी भिरकावलेला आहे. चेंडू 3 फिल्डरच्या मध्ये पडलेला. अभि चोरट यांनी त्याच्यावरती लपक केली होती पण तो काही सक्सेसफुल झाला नाहीत आणि 2 धावा. आणि या पद्धतीने हिट विकेट. कदाचित भाग्य आज कोंढवी संघाच्या सोबतच आहे म्हणावे.
कारण की हिट विकेट लागणं म्हणजे अपघात. सूरज लोहार श्रीकाळ भरनाथ क्रीडा मंडळाच्या ओळूंच्या मुलांनी सर्वांनी इथे प्रॅक्टिस साठी हजर राहावे. सागर चोरट याचा निर्धाव असावा. चेंडू उत्कृष्ट सुरुवात करत आहेत. क्रीज मध्ये त्यांचा अटेम्प्ट खूप सुंदर आहे, कॉन्फिडंट आहे. अगदी त्यांचे संघनायक जे त्यांच्यासारखाच सूरज लोहार सामना करतील. मारा करत आहेत सागर चोरट. पुढचा चेंडू घेऊन जात आहेत. पंचांचा खराब चेंडूंचा निर्णय. कोंढवली संघ पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंच सामना चालू करा. पंच डॉट बॉल असा गृहीत धरलेला आहे. तीन चेंडू 5 रन. पुढचा चेंडू आणि एच आउटसाइड एच. थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 3 बाद 6. संत गतीने आकोशी संघाची वाटचाल. लक्ष मोठे दिसत आहे. आठ बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. पुढील चेंडू सागराचा. नियंत्रित गोलंदाजी. अचूक टप्पा. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. श्रीकाळ भरनाथ क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी आता प्रॅक्टिस साठी ग्राउंड वरती यावे या मॅच नंतर. पुढील चेंडू सागर चोरट यांचा. पुलटास असा चेंडूवरती प्रहार तितक्या जोराने करण्यात आलेला आहे आणि चेंडू सीमा पार. 4 रन. चौकार.